महिला विकासात माननीय शरद पवार साहेबांचे योगदान. शारदा शीश. इतिहासातल्या द्रौपदीपासून आत्ताच्या निर्भयापर्यंत आणि कृष्णापासून माननीय शरद पवारांपर्यंत महिलांच्या मागे खंबीरपणे उभे राहिलेले हे महापुरुष. महिलांना अनेक जाचातून काढून त्यांच्या जगण्याचा, आत्मसुरक्षिततेचा, आत्मसन्मानाचा, आत्मगौरवाचा मार्ग सुकर केला. स्त्री सुविद्य, सुशिक्षित, सुरक्षित व्हावी हे आपल्या आईचं स्वप्न त्यांनी पूर्ण केलं. त्यांनी स्त्रियांसाठी किती प्रचंड काम केलं आहे याचा हा धावता आढावा. 1993 महाराष्ट्रात महिला आयोग, कॅबिनेटमध्ये प्रथमच महिला आणि बालविकास विभाग, महिलांना निवडणुकीत 30% आरक्षण. 2011 हेच आरक्षण 50% केले, म्हणजेच समान संधी समान सत्ता. 1994 साली मुलींना वडिलांच्या संपत्तीत समान वाटा कायदा. केंद्रीय संरक्षण मंत्री असताना तिन्ही सैन्य दलात महिलांना 11% आरक्षणासहित प्रवेश. गावातल्या 75% स्त्रियांनी मागणी केल्यास दारू दुकान बंद कायदा. स्वतःपासून सुरुवात करून कुटुंब नियोजनाचा आदर्श त्यांनी समाजापुढे ठेवला. मालमत्तेवर पत्नीचेही नाव घालणे त्यांनी कायदेशीररित्या बंधनकारक केले. महिलांचे बचत गट केले. सुकन्या योजना सुरू केली. अशी अनेक रचनात्मक कामं त्यांनी केली. म्हणतात ना, काट्यावरून चालणारी व्यक्ती ध्येयापर्यंत लवकर पोहोचते, कारण रुतणारे काटे पायांचा वेग वाढवतात. असा हा नायक, जो अपयशांनी, संकटांनी, शत्रुत्वानी कधी विचलित झाला नाही. त्यांना मोठं तर नक्कीच व्हायचं होतं, पण कुणाला हरवून नाही, सगळ्यांना सोबत घेऊन. काळोख्या रात्री शरदाचं चांदणं वाटकरूंना जसं मार्ग दाखवतं, तसं साहेबांनी सर्व स्त्रियांना स्वयंसिद्धा, स्वामिनी, स्मिरा म्हणजे स्वतंत्र विचार असणारी स्त्री केलं आहे. त्याचा आपण सानसी म्हणजे सोनं करून हा आपला महाराष्ट्र आत्मनिर्भर करूया. अशा या शारदा पुत्रास, महानायकास, राजकारणी तज्ज्ञास समस्त स्त्रियांकडून मानाचा मुजरा.